मित्रांनो, आपण शेवटच्या लेक्चरला स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन, त्यात लेवी स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंडेन्स फॉर्म्युला ए अँड बी आणि काय बघा बॉन्ड लाईन स्ट्रक्चर और झिगझॅग काय बघा फॉर्म्युला हे आपण डिस्कशन केलेले आहोत. तर आज आपल्याला काय बघा, जे काय मॉलिक्युल्स आहेत तर त्यांना 3 डायमेन्शनमध्ये कसं लिहिलं जातं, तर ते आपल्याला आज पाहायचं आहे. ड्रॉइंग द मॉलिक्युल्स इन 3 डायमेन्शन्स. तर ह्याच्या सुद्धा काय बघा 3 टाइप्स मध्ये आपण क्लासिफिकेशन केलेले आहोत. तर त्यातलं पहिलं आहे वेज अँड डॅश रिप्रेझेंटेशन. वेज अँड डॅश रिप्रेझेंटेशन समजून घेण्यासाठी काही पॉइंट्स आपल्याला माहित पाहिजे. एक एक्झाम्पल देईन, त्याच्यावरून आपलं लक्षात येईल. ह्या ठिकाणी तुमच्या समोर काय बघा मिथेन हा मॉलिक्यूल दिसतोय. कार्बनला 4 हायड्रोजन जॉईन आहे, म्हणजे तो काय बघा CH4 दॅट इज मिथेन मॉलिक्यूल. आता हे जे डॅश 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 चे काय तुम्हाला बॉन्ड दिसतोय, सो दिस इज अ सिंगल बॉन्ड. इथं जो काही बॉन्ड आहे तो काय बघा थिक लाईन मध्ये आहे, तो सुद्धा सिंगल बॉन्ड आहे. नॉर्मल लाईन आहे तोही सिंगल बॉन्ड आहे, आणि इथेही नॉर्मल बॉन्ड आहे तोही काय बघा सिंगल बॉन्डच आहे. म्हणजे वेज अँड डॅश रिप्रेझेंटेशन आपण सिंगल बॉन्ड साठी यूज करतोय, हे लक्षात आलं. मग आता हे जे डॅश डॅश आहे, ओके, त्याला आपण म्हणतोय डॅश वेज बॉन्ड. ओके, डॅश असल्यामुळे त्याला म्हणतात डॅश वेज काय बघा बॉन्ड. आणि हे जे आहे थिक जो आहे तर त्याला म्हणतात सॉलिड वेज बॉन्ड. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड सॉलिड वेज बॉन्ड. दिस इज डॅश वेज बॉन्ड. आणि हे जे आहेत ते काय नॉर्मल बॉन्ड आहेत. ठीक आहे, नॉर्मल किंवा तुम्ही त्याला डॅश असंही म्हणू शकता. तर हे जे आपण सॉलिड जो वेज यूज करतोय ते कशासाठी यूज करतोय बघा, की अबोव दी पेपर. समजा तुम्हाला तेव्हा हा CH4 जो मॉलिक्यूल आहे एका पेपरवरती तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, तर ते कसं ड्रॉ करता येतील. आपण नॉर्मली काय लिहून टाकतो किंवा CH4 ह्या पद्धतीने लिहितो. पण ह्या CH4 लिहित असताना ऍक्च्युली आपल्या 3 डायमेन्शन मध्ये कसं लिहिता येतील. ओके, आता हे जे CH4 आहे तो आपल्या 3 डायमेन्शन जर लिहायचं असेल तर कसं लिहिता येतील, तर त्यासाठी काय हा वेज अँड डॅश रिप्रेझेंटेशन आहे. कार्बन जर काय ह्या प्लेन वरती मी लिहिला, ठीक आहे, आता सध्या काय इथं जो CH4 मला दाखवले तो एका पेपरवरती आहे, आणि ह्या पेपरवरती काय मी कार्बन लिहिलेले आहे, आणि नंतर ह्याच एकाच पेपरवरती काय बघा हायड्रोजन आहे आणि काय बघा H पण आहे. म्हणजे हे दोन्ही हायड्रोजन काय बघा ह्याच प्लेन वरती आहेत, म्हणजे ह्याच प्लेन मध्ये आहेत ते किंवा पेपरवरती आहे. आता हे जे डॅश डॅश जो काय हायड्रोजन आहे, हे जे डॅश लाईन जे दाखवले किंवा डॅश वेज जो काय बॉन्ड आहे, इट इंडिकेट्स दॅट बिलो द पेपर. म्हणजे हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन ह्या पेपरच्या बिलो आहे. ओके, सो दिस इज बिलो द पेपर, काय बघा पेपरच्या खाली आहे. आणि हा जो काय सॉलिड वेज आहे तो काय बघा अबोव द पेपर आहे. ठीक आहे, सो दिस इज अबोव द पेपर and this one is below the paper, and these two hydrogens are in the plane of paper. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय बघा वेज अँड डॅश रिप्रेझेंटेशन दाखवता येतो. अजून एक एक्झाम्पल काय तुमच्यासाठी वाटल्यास मी घेतोय. समजा की आपल्याला इथेन मॉलिक्यूल काय बघा दाखवायचं. ठीक आहे, इथेन मॉलिक्यूल काय शो आपल्याला करायचं. सो दिस इज द कार्बन. इथेन मॉलिक्यूल म्हणजे काय बघा C2H6 आहे. आता ह्या कार्बनला काय बघा 2 हायड्रोजन जॉईन आहेत. ठीक आहे, अजून एक जो हायड्रोजन आहे तो समजेल की सो दिस इज बिलो द हायड्रोजन, म्हणजे प्लेन, नॉट हायड्रोजन, बिलो द प्लेन. CH3 ला काय बघा अजून एक CH3 जे काय CH3 आहे तो CH3 काय बघा अबोव द पेपर आहे असं आपण समजूया. दिस इज द 3 डायमेन्शनल किंवा काय बघा वेज अँड डॅश रिप्रेझेंटेशन ऑफ इथेन मॉलिक्यूल. ह्या इथेन मॉलिक्यूल मध्ये आपल्या समोर म्हणजे काय बघा अबोव द पेपर कोण आहे CH3 आहे.
आणि काय बघा, हा जो H आहे तो बिलो दी पेपर आहे आणि हे दोन हायड्रोजन जे आहेत ते काय बघा इन द प्लेन ऑफ पेपर आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे. ऍक्च्युली हा अबो दी पेपर, बिलो दी पेपर आणि काय बघा हे इन द प्लेन ऑफ पेपर हे दाखवत असताना अजून एक कन्सेप्ट आपल्याला लक्षात येतोय. आता हा जो इथेन मॉलिक्यूल आहे, हे इथेन मॉलिक्यूल काय बघा आपण ह्या पद्धतीनं बाहू पाहतोय असं लक्षात येते. समजा की हा तुमचा डोळा आहे. ठीक आहे, तुमचा तेव्हा फोकस ह्या CS3 वरती म्हणजे हा CS3 का तुमच्या जवळ आहे. सो दिस इज नियर टू यू. हे तुमच्या काय बघा जवळ आहे, म्हणजे तुम्ही काय बघा CS3 कडे बघताय. मग CS3 ला बघत असताना तुम्हाला कार्बन दिसतोय, इथलं कार्बन. नंतरच लक्षात घ्या की बा हे जे दोन हायड्रोजन, हे दोन हायड्रोजन सुद्धा तुम्हाला दिसतात, पण हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन तुम्हाला काय बघा दिसत नाही. कारण काय, तो हायड्रोजन ह्या पेपरच्या काय बघा खाली आहे, तो हायड्रोजन तुम्हाला काय बघा दिसणार नाही, असंही काय बघा आपल्याला सांगता येतोय. सो दिस इज वेज अँड डॅश रिप्रेझेंटेशन. इन दिस केस रिमेंबर 2 points. Dash dash line indicates below the paper. Thick line or solid wedge line indicates above the paper. Okay. Next representation is or formula is Fisher projection formula. Fisher projection formula जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, काही पॉइंट्स का बस समजून घेणं गरजेचं आहे. त्यातलं फर्स्ट पॉइंट आहे की काय मेन चेन आहे तो व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचा. मेन जे काही लाईन आहे किंवा मेन जो चेन असेल तो काय व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचा. ठीक आहे, एक्झाम्पल सुद्धा काय ह्या साइड बाय साइड मी तर घेतोय. समजा की CS3 आहे. ठीक आहे, आणि तर काय बघा CH2 आहे आणि नेक्स्ट काय बघा CH2 आहे. तर समजा की CS3 आहे. ह्याच्यात काय मेन चेन म्हणजे काय 4 कार्बनचं काय मेन चेन आहे. ठीक आहे, 4 कार्बनचं काय मेन चेन आहे. आता हे 4 मेन जे काही कार्बन आहेत ते मेन चेन आहे आणि ते मेन चेन काय आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचं. चलो आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलं, म्हणजे मेन चेन जे असेल तो काय व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचं. तिथं तुम्हाला कुठंच काय कार्बन दिसणार नाही सध्या, फक्त तुम्हाला काय एक लाईन दिसतोय. आता पुढे कार्बन कसं दाखवायचं आहे ते बघा. ह्या मेन चेन मध्ये कार्बन रिप्रेझेंट बाय क्रॉस, म्हणजे आपल्याला माहिती आहे किंवा बॉन्ड लाईन मध्ये आपण जे टर्मिनल असतात ते CS3 असतात आपल्याला माहिती आहे. मग आपण एक काम करू, ह्या ठिकाणी काय CS3 लिहून टाकूया. ठीक आहे, सो दिस इज टर्मिनल पार्ट CS3 असणार आणि इथले काय CS3 काय असणार. आता सेंटरचे जे काही कार्बन आहेत, वाटल्यास मी याला नंबर देतोय म्हणजे काय कन्सेप्ट थोडंसं लवकर लक्षात येईल. समजा की ह्या ठिकाणी काय फर्स्ट कार्बन आहे आणि काय बघा हा 4th कार्बन आहे. आता सेकंड आणि थर्ड कार्बन कुठं असतील तर त्याला काय बघा क्रॉसनी आपण दाखवायचं आहे. क्रॉस म्हणजे लाईक दिस. इथं बघा क्रॉस बरोबर आहे का बघा, हे प्लस साइन सारखं तुम्हाला दिसतं की नाही. सो दिस इज द क्रॉस, म्हणजे हा काय सेकंड कार्बन आहे आणि नंतर थर्ड कार्बन आपलं काय ह्या ठिकाणी दाखवता येतो. दिस इज ऑल्सो सेकंड क्रॉस. हा काय थर्ड कार्बन आहे. म्हणजे मेन चेन ड्रॉन इन व्हर्टिकल लाईन अँड कार्बन ऑफ मिडल जे कार्बन असतात दे आर रिप्रेझेंट बाय क्रॉस. ठीक आहे, क्रॉस. आता ह्या सेकंड कार्बनला किती हायड्रोजन जॉईन आहे बघा, 2 हायड्रोजन जॉईन. मग एक हायड्रोजन ह्या साईडला ड्रॉ करा आणि एक हायड्रोजन ह्या साईडला ड्रॉ करा. ठीक आहे, आणि हे कार्बन हायड्रोजन ह्या साईडला, हे हायड्रोजन ह्या साईडला. ठीक आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. दिस इज द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ N ब्युटेन. ह्या N ब्युटेनचं काय बघा हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. लक्षात येतोय बघा, परत एकदा सांगतोय. तुमच्या समोर केव्हा N ब्युटेन मॉलिक्यूल आहे. ह्या N ब्युटेन मॉलिक्यूल मध्ये 4 कार्बन आहेत आणि हा 4 कार्बन काय मेन चेन आहे. मेन चेन आपण काय व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतोय आणि व्हर्टिकल लाईन दाखवल्यानंतर जे काही शेवटचे असतात म्हणजे जे टर्मिनल असतात ते काय CS3 असतात. आपण ऑलरेडी बॉन्ड लाईन मध्ये शिकलेले आहोत.
आता जे मिडल आहे म्हणजे सेकंड अँड थर्ड जे कार्बन आहेत त्यांना आपण काय क्रॉसनी काय बघा डिनोट करतोय. आता ह्याच्यात जे पुढचे दोन महत्वाचे पॉइंट आहेत ते खूप महत्वाचे आहेत. फर्स्ट बघा, हॉरिझॉन्टल, ह्याच्यात जे हॉरिझॉन्टल लाईन आहे असे जे काय उभा असतोय की नाही तर काय बघा त्याला म्हणतात व्हर्टिकल लाईन, आणि जे असे आडवा असतात की नाही ते काय बघा हॉरिझॉन्टल. हे जे लाईन आहे ते काय बघा हॉरिझॉन्टल आहे, आणि हे जे लाईन आहे तो काय बघा व्हर्टिकल लाईन आहे. ठीक आहे. सो दिस इज व्हर्टिकल लाईन अँड दीज टू आर दी हॉरिझॉन्टल लाईन्स. हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला काय दर्शवतात तर इथं जो सेकंड कार्बन आहे, जे कार्बन आहे, तर ह्या कार्बनचे काय बघा हे दोन्ही हायड्रोजन अबोधी कार्बन आहे. आता अबोधी कार्बन म्हणजे काय बघा त्या पेपरच्या वरती आहे असं ते काय बघा इंडिकेट करतात. हॉरिझॉन्टल लाईन इंडिकेट्स काय बघा जे हॉरिझॉन्टल असतात ते काय बघा कार्बनच्या वरती असतात, आणि जे व्हर्टिकल असतात ते काय बघा कार्बनच्या बिलो असतात. ठीक आहे, कार्बनचे काय बिलो असतात. आता हे स्ट्रक्चर जर मला काय बघा ह्या दोन रूल अनुसार जर ड्रॉ करायचं असेल तर कसं करता येतील ते बघा. ठीक आहे, हा काय बघा सेकंड कार्बन आहे तुमचं, आणि हा काय बघा थर्ड कार्बन आहे असं मी समज. ठीक आहे, आपण नंबर सुद्धा देऊन टाकू, सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन. आता हे सेकंड कार्बन मध्ये हे जे दोन हायड्रोजन आहेत हे दोन्ही हायड्रोजन किंवा हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा. ठीक आहे, आडवा. तर हे जे आडवा आहेत ते काय बघा कार्बनच्या वरती आहे, अबोधी कार्बन आहे. मग अबोधी कार्बन साठी आपण काय बघा सॉलिड वेज यूज करतोय, म्हणजेच आपण ह्याला काय बघा असे ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, दिस इज द हायड्रोजन, आणि इथलं हायड्रोजन काय बघा ह्याच पद्धतीनं. याचा अर्थ असं झालं की हे दोन्ही हायड्रोजन काय बघा कार्बनच्या वरती आहे, अबोधी कार्बन. थर्ड कार्बनला सुद्धा बघा परत दोन हायड्रोजन काय बघा हॉरिझॉन्टलच आहेत, म्हणजे हेही दोन्ही हायड्रोजन काय बघा अबोधी कार्बन आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा हे जे CS3 आहे तो CS3 मात्र काय बघा व्हर्टिकल आहे. मग व्हर्टिकल असेल तर तो काय बघा बिलो दी कार्बन आहे. मग बिलो दी कार्बन साठी आपल्याकडं बॉन्ड आपण यूज करतोय काय बघा डॅश वेज बॉन्ड, तो काय बघा CH3 लाईक दिस. मग इथलाही जो काही CS3 आहे तो काय बघा बिलो दी प्लेन आहे CS3. लक्षात येतं मित्रांनो, सगळ्यांना लक्षात येते का बघा. म्हणजेच एन ब्युटेन हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आपलं काय बघा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जर ड्रॉ करायचं असेल तर जो मेन चेन असतो तो काय बघा व्हर्टिकल लाईनने दाखवायचा आहे, आणि जे मिडलचे जे काय कार्बन असतात त्यांना काय बघा क्रॉसने दाखवायचं आहे. मग एकदा काय बघा आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला दाखवलं समजा, म्हणजे ड्रॉ केलोय, ड्रॉ केल्यानंतर आपल्या डोक्यात राहू दे जे व्हर्टिकल लाईन असतात, जे काय व्हर्टिकल असतोय तो काय बघा बिलो दी कार्बन असतोय. ओके, जो व्हर्टिकल असतोय तो काय बघा बिलो दी कार्बन असतोय, आणि जे हॉरिझॉन्टल असतात ते काय बघा अबोधी प्लेन असतात. ठीक आहे, मला असं वाटतं की बघा एन ब्युटेनचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला लक्षात आलेले आहे. तर आता आपण काय बघा सेकंड एक्झाम्पल घेऊयात. सो दिस इज द सेकंड एक्झाम्पल. ह्याच्यात पहा CHO, सो दिस इज अ टर्मिनल कार्बन CHO, अँड अगेन काय हा टर्मिनल. मग जो सेंटर आहे म्हणजे जो मिडल कार्बन आहे तो आपण क्रॉसने काय बघा दाखवलेले आहोत. मग ह्याच्यात हॉरिझॉन्टल लाईन आहे, या हॉरिझॉन्टल लाईन वरती का एका साईडला OH आहे आणि एका साईडला का H आहे. म्हणजे इथं जर काय कार्बन आपण ड्रॉ केला की लक्षात येते कार्बनचा व्हॅलेन्सी 4 आहे. राईट हँड साईडला OH आहे, लेफ्ट हँडला H आहे, अबो काय बघा CHO आहे, बिलो काय बघा CS3 आहे. आता हे जे काही लाईन आहे तो व्हर्टिकल लाईन आहे, म्हणजे ह्याच्यावर लक्षात आलं की बा ह्या व्हर्टिकल लाईन मध्ये 1, 2 आणि 3 कार्बन आहे. मग ह्या व्हर्टिकल जे काही 3 कार्बन्स आहेत त्यात 2 कार्बन काय बघा एंडला आहे, 1 कार्बन काय बघा सेंटरला आहे, आणि जो काय मिडल आहे तो आपण क्रॉसने दाखवायचा आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. नेक्स्ट थिंग काय बघा जे हॉरिझॉन्टल मध्ये आहेत ते काय बघा कार्बनच्या वरती आहे.
म्हणजे एच आणि OH काय बघा अबोधी कार्बन आहे, आणि व्हर्टिकल म्हणजेच काय बघा जे CHO आणि किंवा CH3 जे आहेत ते का बिलोदी कार्बन आहे. आता हे स्ट्रक्चर आपल्याला वेज अँड डॅश फॉर्म मध्ये कसं रिप्रेझेंट करता येतोय, तर ह्या पद्धतीनं आपल्याला रिप्रेझेंट करता येतो. ओके, ऍक्च्युअली काय दिस इज द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे हा, पण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन जर तुम्हाला वेज अँड डॅश रिप्रेझेंटेशन मध्ये जर करायचं असेल तर हे जे काय दोन महत्वाचे पॉइंट आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. गॉट इट? लक्षात येतोय? ओके, तर नेक्स्ट फॉर्म्युला आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. नेक्स्ट वन इज न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपण काय बघा एक एक्झाम्पल पाहूयात, मग लक्षात येईल. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये ज्या कार्बनवरती तुमचं फोकस होणार आहे, म्हणजे ज्या कार्बनला तुम्ही बघू लागलेले आहात, तर तो कार्बन काय बघा पॉइंटने डिनोट करायचं. ज्या कार्बनवरती तुम्ही फोकस करताय तर त्या कार्बनला काय बघा पॉइंटने दाखवायचं, आणि जे कार्बन तुम्हाला दिसत नाहीये म्हणजे ह्या कार्बनचे तो काय बघा बॅक साइडला असणार आहे, तो कार्बन काय बघा सर्कलने ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, जे कार्बन तुम्हाला समोर दिसतोय, तुम्ही काय बघा तुमचे डोळे आहेत आणि त्या डोळ्याने तुम्ही काय बघताय, तो कार्बन तुम्हाला दिसतोय, जे तुम्हाला कार्बन दिसणार आहे त्याला काय बघा पॉइंटने डिनोट करायचं, आणि जे कार्बन तुम्हाला दिसणार नाही तर तो काय बघा बॅक साइडला आपण सर्कलने ड्रॉ करायचं, म्हणजे ह्या पॉइंटला काय बघा आपण एक सर्कल ड्रॉ करायचं. सो दिस सर्कल इंडिकेट्स बिलो दी कार्बन. एक्झाम्पल बघा, CH3 आणि काय बघा CH3 आहे असं समजा. ठीक आहे, CH3 काय मी काय करतो एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करतोय. ठीक आहे, CH H आणि काय इथं H. ओके, जर आपण काय असे ड्रॉ केलं समजा की तुमचा जो काय फोकस आहे तो काय ह्या कार्बनवरती आहे असं आपण समजूया. तर तुम्ही जर काय ह्या साइडने बघत असाल तर हे जे कार्बन आहे तो आपण पॉइंटने डिनोट करायचं. ठीक आहे, आपण तो कशाने डिनोट करणार बघा, पॉइंटने डिनोट करायचा आहे. ठीक आहे, आपण पॉइंटने डिनोट केलं. मग आता ह्या कार्बनला कोण कोण जॉईन आहे बघा, H आणि H जॉईन आहे. चलो मग आपण हे जे H आहे तो आपण काय इथे ड्रॉ करूयात, आणि नेक्स्ट काय H इथे ड्रॉ करूयात, नेक्स्ट H काय ह्या ठिकाणी आपण ड्रॉ करूयात. म्हणजे तुम्हाला हे CH3 काय समोर दिसू लागलेले आहे, पण ह्या कार्बनचा जो नेक्स्ट कार्बन आहे तो कार्बन मात्र तुम्हाला काय दिसेना झालेले आहे, आणि जो तुम्हाला कार्बन दिसत नाहीये तर तो आपण काय सर्कलनी ह्या ठिकाणी ड्रॉ करायचा. लक्षात येतंय? म्हणजे अजून एक महत्वाचं कन्सेप्ट लक्षात आहे बरं का, जे तुम्हाला समोरचा कार्बन आहे आणि जो नंतरचा कार्बन आहे तो सिंगल बॉन्डने जॉईन असला पाहिजे. ओके, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. लक्षात येते का बघा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. फर्स्ट कार्बन तुम्हाला दिसतोय पण सेकंड कार्बन तुम्हाला दिसत नाही, आणि जो कार्बन तुम्हाला दिसणार नाही तो काय बघा सर्कलने आपण ड्रॉ केलाय. आणि एकदा जर तुम्ही ड्रॉ केलं समजा तर ह्या कार्बन सुद्धा किंवा 3 हायड्रोजन जॉईन आहेत, आणि ते 3 हायड्रोजन आपण किंवा ह्या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे, जे काय सर्कम्फरन्स आहे सर्कलचा, तर त्या सर्कम्फरन्स वरती काय बघा आपण हायड्रोजन, इथं हायड्रोजन आहे म्हणून आपण हायड्रोजन ड्रॉ करतोय. दुसरा कोणताही ग्रुप असेल तर आपण ह्याच पद्धतीने ड्रॉ करतो. आता हे जे स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर काय बघा ह्या ठिकाणी मी ड्रॉ करतोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते कसं आपण ड्रॉ करणार आहोत. आता हा काय बघा कार्बन आहे, आणि इथं काय बघा CH3 आहे, इथं H आणि काय बघा OH आहे, आणि पुढे काय बघा कार्बन आहे, आणि ह्या कार्बनला काय बघा एक CH3 आहे आणि काय बघा 2 हायड्रोजन आहेत. आता हे जे काय मॉलिक्युल आहे ह्या मॉलिक्युल तुम्ही काय ह्या साइडला बघताय. ओके, आणि तो काय असणार आहे बघा पॉइंट असणार आहे. ठीक आहे, पॉइंट असणार आहे. जे कार्बन ज्या कार्बन तुम्ही पाहताय तर तो कार्बन काय बघा पॉइंट आपण इथे दाखवलेले आहोत. आता ह्या पॉइंटला म्हणजे ह्या कार्बनला कोण कोण जॉईन आहे बघा, H जॉईन आहे, H आपण ड्रॉ केलेले आहोत,
CH3 जॉईन आहे, CH3 आपण ड्रॉ केलेले आहोत. इथं काय OH जॉईन आहे ते आपण इथं OH लिहिलेले आहोत. पण लक्षात घ्या की ह्या कार्बनला तुम्ही बघताय म्हणजे हे कार्बन काय तुम्हाला दिसणार नाहीये, म्हणजे तो काय बिलो कार्बन, म्हणजे ह्या कार्बनचं काय बॅकसाइडचं कार्बन झालं. मग बॅकसाइडचा जो कार्बन आहे तो आपण सर्कलने काय ड्रॉ करतोय. न्यूमन मध्ये काय न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करत असताना हे गोष्टी लक्षात ठेवायचं. समोरचा जो कार्बन आहे तो काय डॉट आणि बॅकसाइड जो काय कार्बन असेल तो काय आपण ड्रॉ करतोय सर्कलने. मग ह्या सर्कल वरती आपल्याला H, H आणि CH3 ड्रॉ करायचं आहे. बघा सर्कल वरती H, H आणि CH3 आपण ड्रॉ केलेले आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय बघा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करता येतोय. ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर थोडासा व्यवस्थित जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथे पहा. बघा दिस इज द इथेन मॉलिक्यूल. हा पडेवा इथेन मॉलिक्यूल आहे. नेक्स्ट बघा हे सुद्धा इथेन मॉलिक्यूलच आहे. ह्याच्यात आणि ह्याच्यात डिफरन्स काय बघा. आपण H आणि H काय खूप लांब लांब लिहिलेले आहोत आणि ह्याच्यात काय H आणि H खूप जवळ आलेले आहेत. आता हे ह्याचा अर्थ असा झाला की कार्बन कार्बन जो सिंगल बॉन्ड आहे तर ह्याच्यात कंटिन्युअसली काय रोटेशन असतोय. ठीक आहे. ह्या दोन स्ट्रक्चर वरून असं लक्षात येतोय कार्बन कार्बन जर सिंगल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी कंटिन्युअसली काय बघा रोटेशन होत असतोय. आणि म्हणून काय बघा आपण स्ट्रक्चर असंही ड्रॉ करू शकतोय आणि काय बघा असंही ड्रॉ करू शकतोय. आता ह्या ड्रॉ करत असताना बघा जे तुम्हाला इथं समोर दिसतंय तो काय बघा पॉइंट, म्हणजे हा काय बघा तुमचं समोरचा कार्बन आहे आणि हा जो सर्कल आहे तो काय बिलो दी कार्बन आहे. समोरचा आहे कार्बन तो काय बघा फ्रंट कार्बन आहे आणि हा सेकंड काय बघा बिलो दी कार्बन. समजा जर आपलं काय बघा N ब्युटेन स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल तर आपण N ब्युटेन स्ट्रक्चर कसे ड्रॉ करू शकतोय. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि काय फोर्थ कार्बन. ह्याचं स्ट्रक्चर थोडंसं व्यवस्थित ड्रॉ करा स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये. इथं बघा फर्स्ट कार्बन CH. ठीक आहे. आता हा काय बघा H असेल. जर तुम्हाला काय बघा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे तर मी सेकंड कार्बनला काय बघा व्यवस्थित लिहितो. सेकंड कार्बन आणि काय बघा थर्ड कार्बन. सेकंड कार्बन आणि काय बघा थर्ड कार्बन. सेकंड कार्बनला कोण कोण जॉईन आहे बघा. एक CH3 जॉईन आहे. हे नको ह्याची गरज नाही सध्या. CH3 आहे आणि सेकंड कार्बनला काय बघा H आणि H जॉईन आहे. थर्ड कार्बनला सुद्धा काय बघा असंच आहे. CH3, H आणि H आहे. समजा जर तुम्ही फोकस काय ह्या थर्ड कार्बनवरती केला म्हणजे ज्या थर्ड कार्बनवरती आपण फोकस करणार आहोत तो काय पॉइंट असेल आणि ह्या थर्ड कार्बनला कोण कोण जाईल बघा H, H आणि CH3 जॉईन आहे. चला आपण काय बघा H, H आणि काय बघा CH3 ड्रॉ केला. पण तुम्हाला सेकंड कार्बन दिसणार नाहीये. तुम्हाला तो दिसणार नाही कारण काय ह्या थर्ड कार्बन ह्या साईडला जर तुम्ही बघत असाल तुम्हाला सेकंड कार्बन बॅक साईडला तो दिसणार नाही आणि जो कार्बन आपल्याला दिसणार नाही तो आपण काय सर्कलने ड्रॉ. आणि ह्या सेकंड कार्बनला काय बघा CH3 जॉईन आहे आणि परत काय बघा H आणि H जॉईन आहे. तर ह्या पद्धतीने आपण काय बघा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करू शकतोय. मला असं वाटतं की सगळ्यांना न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला लक्षात आलेले आहे. ठीक आहे. जर लक्षात आला असेल चांगली गोष्ट आहे.